ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। आणि आता आणखी एक धक्कादायक बातमी ती म्हणजे धुळे मुंबई आग्रा महामार्गावर पुरमेपाडाजवळ प्रवासी मजुरांच्या वाहनांचा अपघात झालेला आहे। दोन मालवाहू वाहनांमध्ये मजूर प्रवास करत असताना याच वाहनांचा अपघात झाल्याने एक मजूर ठार झाला आणि 15 ते 20 मजूर जखमी झालेले आहेत। हिरे वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर गेल्या काही तासांमधल्या मजुरांच्या अपघाताची ही तिसरी बातमी आहे, तिसरी घटना आहे। महाराष्ट्रामध्ये धुळे मुंबई आग्रा महामार्गावर पुरमेपाडाजवळ प्रवासी मजुरांच्या वाहनांचा अपघात झालेला आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या सोबत आहेत। दीपक, नेमकी काय माहिती मिळते अपघाताविषयी? जखमींची प्रकृती कशी आहे? मनाली, लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात असताना हजारो मजूर मुंबई प्रांत असेल, पुणे असेल, या वेगवेगळ्या भागातून आपापल्या राज्यांमध्ये जायला निघालेत। काही पायी जात आहेत तर काही मिळेल त्या वाहनाने ट्रकांमध्ये, कंटेनर्समध्ये बसून निघून जात आहेत। अशाच पद्धतीने मुंबई आग्रा महामार्गावरती पुरमेपाडा गावाजवळ एक भीषण असा अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये दोन वाहनांचा अपघात आणि या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, ती मजूर आहे, आणि 15 ते 20 मजूर जखमी झालेत। खरं तर त्या ठिकाणी एक वाहन जे होतं ते त्या वाहनाचं पंक्चर झालेलं होते आणि त्याच वेळेस मागून सुसाट वेगाने येणारं जे दुसरं वाहन होतं यामध्ये किमान 15 ते 20 मजूर बसलेले होते, ते त्याच्यावर जाऊन धडकलं आणि त्यामुळे हा भीषण अपघात झालेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी दुर्घटना आहे, कारण की सलग गेल्या आठवड्याभरापासून हा तिसरा असा अपघात आहे मजुरांचा। मोठ्या प्रमाणात महामार्गावरती मजुरांची वाहनं दिसून येत आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही वाहनं जात आहेत आणि अक्षरशः माल ट्रका असतील, त्यावर कंटेनर असतील, डंपर असतील, यामध्ये मिळेल त्या वाहनांनी मजूर आपल्या गावाला जायला निघालेले आहेत। असं असताना अतिशय धोकादायक असा ते प्रवास करताय आणि या प्रवासामध्ये त्यांचा जीव देखील जातोय। अनेक घटना या समोर आल्यात। आज पुन्हा एकदा मुंबई आग्रा महामार्गावरती हा भीषण अपघात झालाय, यामध्ये एका मजुराचा मृत्यू झालाय तर किमान 15 ते 20 मजूर ते जखमी झालेत। त्यांच्यावर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत। याआधी 2 असे भीषण अपघात झाले होते आणि या अपघातांची मालिका अजूनही सुरू आहे। कुठेतरी या मजुरांना हे खरं तर थांबलं पाहिजे आणि यासाठी या मजुरांचे जे ठेकेदार असतील, त्यांचे जे कोणी मालक असतील, या सगळ्यांनी ह्याची दक्षता घेतली पाहिजे, जेणेकरून आपला मजूर जो आहे, आपला श्रमिक वर्ग जो आहे, तो सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचू शकेल। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी मागील 2 महिन्यांपासून अडकून पडलेल्या हिंगोली नांदेड जिल्ह्यातील परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारी स्पेशल रेल्वे रवाना झाली आहे। उत्तर प्रदेशमधून मजुरांसाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत औंढा येथे हे आलेले होते प्रवासी सगळे। तर जिल्हा प्रशासनातर्फे सगळ्या यंत्रणा कामाला लावून मजुरांची नाव नोंदणी करत त्यांना फ्री पासची सोय करण्यात आलेली आहे। तब्बल 1500च्या वर मजुरांना घेऊन ही रेल्वे उत्तर प्रदेशसाठी रवाना झाली असून गावाकडे जाण्याच्या आनंदात यावेळी मजुरांनी भारत माता की जय अशा घोषणा देखील दिल्या। तर आपण पाहतोय सरकारने खरं तर या सगळ्या मजुरांना आपापल्या गावी, आपापल्या घरी परतण्यासाठी रेल्वे असेल किंवा बस असतील, एसटी बसेस आहेत, यांची सोय केलेली आहे। मात्र त्यांचे काही नियम आहेत, हे नियम त्या मजुरांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या ठेकेदारांनी करायचं आहे, जेणेकरून ज्या अपघाताच्या बातम्या आहेत त्या कुठेतरी थांबतील आणि हे प्रत्येक मजूर आपल्या प्रत्येकाच्या घरी सुखरूपपणे पोहोचतील। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, ब्रेकनंतर लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।